तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग साठी केला होता अट्टहास याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णीची या कवतूक वाटे झाली या वेचाच नाम मंगळाचे तिन्ही गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परिणिली नो बरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची या समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल सद्गुरु गंगागिरी महाराज जय गुरु नारायण गिरी महाराज याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची या अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज
स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज, माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराया, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरू किसन गिरीजी बाबा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. श्री क्षेत्र येवला तालुक्याचं वारकरी वैभव, वारकरी भूषण, संत सेवक, हरिभक्तिपरायण, पूजनीय स्वर्गीय निवृत्ती रामजी पाटील मढवई, निवृत्ती रावजी पाटील मढवई या पिताश्रींच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्रभूषण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या भजनानं स्वतःच्या जीवनामध्ये मिळवलेल्या सामर्थ्याचं आणि साक्षात्काराचं वर्णन करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत प्राप्तप्रसंगी उपस्थित सर्व सगळे स्वैरे आपतेष्ट नातेवाईक, दुःखांकित मढवई परिवार आणि मढवई परिवाराचा मित्र परिवार, आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री हरिभक्तिपरायण निवृत्ती रावजी पाटील मढवई यांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. स्वर्गीय निवृत्तीदादांचं प्रथम पुण्यस्मरण मढवई पाटील परिवाराच्या वतीने संपन्न होते. समस्त मढवई पाटील परिवार, त्यामध्ये मातोश्री गंगा भागीरथी सत्यभामा निवृत्ती पाटील मढवई, श्री सोपानराव रावजी पाटील मढवई, सौभाग्यवती शोभाताई शिवाजी दौंडे, सौभाग्यवती अंजिना बाजीराव भोरकडे, सौभाग्यवती लहानबाई रामनाथ देवडे, स्वर्गीय मनीषाताई नामदेव मोरे, श्री नवनाथ निवृत्ती पाटील मढवई, श्री दत्तात्रय सोपान पाटील मढवई, गंगा भागीरथी मुक्ताबाई पुंजाराम पाटील निहारकर, सौभाग्यवती सुनीताताई संजय पाटील भोरकडे, सौभाग्यवती सुनीताताई दत्तात्रय पाटील मढवई, सौभाग्यवती समिताताई नवनाथ पाटील मढवई आणि समस्त मढवई पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय दादांचं आज पुण्यस्मरण. विठ्ठल या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तव आला ते मढवई पाटील परिवाराचे जवळचे पाहुणे, नातेवाईक, स्नेही, हरिभक्तिपरायण बाबासाहेब रामभाऊ पाटील सोमासे. बाबासाहेब दादांचा खूप आग्रह होता आणि आजची ही सेवा त्यांच्या प्रेमास्तव त्यांच्या नियोजनातनं माझ्यापर्यंत पोहोचली आहे. समस्त सोमासे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबासाहेब भाऊ आहेत, त्यांचे पूज्य पिता श्री हरिभक्तिपरायण रामभाऊ दादा आहेत आणि त्यांचे सुपुत्र आमच्या दीपकजी महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात हरिभक्तिपरायण यश महाराज आहेत. बाबासाहेब भाऊंचा परिवार हा बेटाच्या सेवेमध्ये खूप श्रद्धेनं जोडलेला परिवार आहे. बेटामध्ये सलग 4 ते 5 पिढ्यांचा परमार्थ या सोमासे परिवाराचा आहे आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व महाराज मंडळींवर बाबासाहेब भाऊंचं खूप प्रेम आहे. त्या माध्यमातून आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. सेवेकरता ही सर्व आमची गुरुबंधू महाराज मंडळी उपस्थित आहे. याचं श्रेय आणि आग्रह बाबासाहेब भाऊंचा आहे. त्यामध्ये मृदंग क्षेत्रात ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे, कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांनी अल्पावधीत गरुड झेप घेतली, वारकरी शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव ज्या संस्थेचं झालं
ती आपल्या येवला तालुक्याचं वैभव असणारी वारकरी शिक्षण संस्था श्रीराम दरबार माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र तांदुळवाडी फाटा आणि या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष हरिभक्तीपरायण पूजनीय दीपकजी महाराज ढोकळे यांची आज विशेष उपस्थिती आहे. दीपकजी महाराजांच्या मागे कीर्तनाची व्यस्तता आहे, संस्थेची व्यस्तता आहे आणि अनेक प्रकारचा व्याप सांभाळून सुद्धा त्यांनी आजच्या कीर्तनाला मृदंगाची सेवा करणं म्हणजे माझ्यावरती झालेलं ओझं आहे. आज तुमच्याही कीर्तनामध्ये मला चाल म्हणायची आहे आणि तो योग लवकर आला म्हणजे मला ओझं उतरून ठेवता येईल. आज आपण कीर्तनामध्ये खूप मोठ्या मनानं मृदंगाची सेवा करतायत. कीर्तन खूप छान करतात महाराज. परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नाव त्यांचं कीर्तन क्षेत्रामध्ये आहे. संस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा संप्रदायातील परंपरा वृद्धिंगत होण्याकरता आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम दीपकजी महाराज करतात. मुलांची श्रीमद भगवद्गीता पाठ, ज्ञानेश्वरीचे पाठ, गायनाचे पाठ, मृदंगाचे पाठ आणि अभंगाचे पाठ हे सगळंच्या सगळं दीपकजी महाराज स्वतः तयार करून घेतात. विद्यार्थ्यांची पावली खूप छान आहे. त्यांचा हरिपाठ आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलाच आहे. खूप चांगलं टाळी वाजवून आपण कौतुक या विद्यार्थ्यांचं करूया. सर्व विद्यार्थ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो. गायनाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, माझे जिवलग मित्र, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, भजन सम्राट हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज नवले महाराजांना वंदन आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण भजन सम्राट दीपकजी महाराज मोहन महाराजांनाही वंदन आहेत. आपल्या तालुक्याचं वैभव वारकरी भूषण हरिभक्तीपरायण पूजनीय भजन भीष्म केशवजी महाराज शिंदे महाराजांनाही वंदन आहे. माझे जिवलग मित्र केशवजी महाराज काळे महाराजांना सुद्धा वंदन आहे. त्यांची युती असते ना काळे शिंदे, त्याच्यामुळं होते युती सरकार दोघांचं. केशवजी महाराज काळेंना वंदन. माझे जिवलग मित्र की ज्यांनी सगळ्यात पहिले मला चिचोंडी गावकऱ्यांचं दर्शन करून दिलं. पहिल्यांदा कीर्तनाचा योग चिचोंडी गावामध्ये 10-12 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रेमास्तव आला ते आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरीजी महाराज शिंदे आहेत. महाराजांना सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर विनेकरी महाराज आहेत उपस्थित. चिचोंडी गावातील भजनी मंडळ, पारेगावकर भजनी मंडळ, बाभुळगावकर भजनी मंडळ, बरीच मंडळी उपस्थित आहेत. आणखी कोणते गाव आहेत? भुलेगाव भजनी मंडळ, पिंपळखुटे भजनी मंडळ, आणखीन सर्व भजनी मंडळ. जे गोकुळ दादांकडं संत भोजन आहे. देशाकरता त्यांनी जवळजवळ आपल्या पूर्ण आयुष्यातले 20 वर्ष समर्पित केले. गोकुळ दादांना सुद्धा धन्यवाद आहे. देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. गोकुळ भाऊंनी अनेक प्रसंग डोळ्यांनी पाहिले, पण भारत मातेच्या सेवेला आलेल्या संघर्षातून ही सेवा पूर्ण करून ते आपल्या सेवेला हजर झालेत. गोकुळ भाऊंना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे सुनील भाऊ जगताप आमच्या बाबासाहेबजी महाराजांची मेहुणे आहेत. सुनील भाऊंना सुद्धा वंदन आहेत. आपण सर्वजण, आमचे मुकुंद दादांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. मुकुंद दादा म्हणजे आमच्या परिसराचं वैभव आहेत, आपल्या परिसराचं वैभव आहे. मुकुंद दादा म्हैस आपल्याला सुद्धा वंदन. बरं, बेटामध्ये फार श्रद्धेनं सेवा करतात ही मंडळी, अगदी निष्काम भावनेनं बेटात सेवा देतात. मुकुंद दादाला धन्यवाद. समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता बहिणी, पाहुणे मंडळी, मित्र परिवार, आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सगळीजणं या मढवई परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. स्वर्गीय हरिभक्तीपरायण पूजनीय निवृत्तीदादांच्या समारोपाला आपण सगळेजणं अगदी काळजीनं हजर आहात. कीर्तन आटोपल्यानंतर येणारी मंडळी बरीच असतात, पण कीर्तनाच्या माध्यमातनं, कीर्तन श्रवणाच्या माध्यमातनं आपण निवृत्तीदादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. की जी या मढवई परिवारानं कमावलेली श्रीमंती आज या धर्म मंडपामध्ये पाहायला मिळते. आपलं संपूर्ण कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर विश्वात जे दाखवणार आहेत ते गजर हरिनामाचा
यूट्यूब चॅनल ऑपरेटर हरिभक्तीपरायण उद्धवदादा कवडे पाटील, आपल्याला सुद्धा वंदन आहेत. अतिशय चांगला संप्रदायामध्ये श्रद्धेनं सेवा करणारा आमचा जीवलग मित्र उद्धवदादा आहेत आणि खूप मोठी सेवा संप्रदाय त्यांची आहे. श्रद्धेनं आमच्या सगळ्या मंडळींची श्रद्धेनं सेवा करतात आणि त्यांचा चॅनल जर आपण चेक केला तर वारकरी संप्रदायातील सगळ्या महान विभूतींची कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतील. आजचंही कीर्तन आपल्याला घर बसल्या ऐकायला मिळेल. आमच्या उद्धवदादांना सुद्धा वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, कहे पाया मस्तक हे पाया ओ मस्तक हे पाया या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा परायण पूजनीय निवृत्ती दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. दादांचं जीवन आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं. आज त्यांच्या जीवनाचा समारोप आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होतोय. या परिसरामध्ये एक अलौकिक चमत्काराची अनुभूती देणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय निवृत्ती दादा आहेत की ज्यांनी परमपूजनीय परमश्रद्धेय नित्यस्मरणीय सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या बरोबर सलग 9 वर्षे श्रद्धेनं सेवा केली. प्रपंचामध्ये राहून सुद्धा साधू बरोबर विरक्त होऊन राहणं याकरता फार मोठं धाडस लागतं आणि ते धाडस दादांनी केलं. आपल्याला 9 दिवस करमत नाही, 9 दिवस नाही, 9 तास करमत नाही, 9 तास नाही, 9 मिनिटात सुद्धा अपडेट घेणारे काही कसं काय बरं आहे की मी आलो कीर्तनाला पण मग घरी काय कसं काय बरं चालू आहे का. अहो 9 वर्ष हे महात्मे राहिले. गुरुवर्य बाबांबरोबर बाबाजींची श्रद्धेनं सेवा केली दादा. 9 वर्षामध्ये या परिवारानं सुद्धा स्वर्गीय दादांची सेवा स्वीकारली ना, त्याकरता परिवार सुद्धा तेवढा श्रद्धावान पाहिजे की या परिवारातील मातोश्रींनी, नवनाथ दादांनी, बंधूंनी, लेकींनी, जावई बापूंनी, नातवंडांनी त्यांची सेवा कबूल केली, पूर्ण केली, स्वीकारून त्यांना सांगितलं की तुम्ही हे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेत नाही तर तुम्ही साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याच्याच सेवेत आहात. आमची इकडं जबाबदारी घेऊ नका. आणि जी संतांच्या सेवेत असणारी मंडळी आहेत ना, ऐका बरं का, जे संतांच्या सेवेत असणारी मंडळी आहेत ना त्यांना आपल्या परिवाराची सेवा करायची गरज पडत नाही. त्यांच्या परिवाराची जबाबदारी स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा स्वीकारतात. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव देवा अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज फार गोड चिंतन करतात. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा देवा. जे त्यांची म्हणजे संतांची सेवा करतील ना, बरं संतांचं लगेच
लक्षण सांगितलं. संत कोणते? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभाव ज्यांचा आवडता देव, त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा. जो अंतःकरणापासून संतांची सेवा करतोत ना, भगवान परमात्मा त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतात. हे अभयवचन आहे. तेही प्राणाही परो ते मजा वाढते निरोध जे भक्त चरित्रात प्रशंसिती. जे माझ्या भक्तांची सेवा करतील, भगवान परमात्मा म्हणतात मी त्यांची सेवा करायला हजर आहे. प्रसिद्ध उदाहरण आहे, संत श्रेष्ठ जनाबाई महाराज नामदेव महाराजांची सेवा करायच्या. ऐका बरं का, माझ्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज माझ्या नामदेवरायांची सेवा करायची. पण भगवान पांडुरंग परमात्मा हे नामदेवरायांची सेवा करायची का जनाबाई महाराजांची सेवा करायची? जनाबाई महाराजांची सेवा करायची. हो, हा, नामदेवरायांच्या कीर्तनात नाचावं भगवंताने, नैवेद्य स्वीकारावा, पण छोटी छोटी सेवा मात्र माझ्या जनाबाई महाराजांची करावी. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. दादा जरी संतांच्या सेवेत होते, बाबाजींच्या सेवेत होते, परिवार मात्र निश्चिंत होता. कारण आलेल्या सगळ्या संकटाची जबाबदारी भगवान परमात्मा स्वतःवर घेतात. अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी जीवनामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व, प्रापंचिक जीवनामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय दादा आहेत, की ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत 10-5 ओव्या घेतल्याशिवाय ज्यांनी कधी मुखातून रामकृष्ण हरी म्हणतलंच नाही. संतांची सेवा, भजनी मंडळाची सेवा, भजनी मंडळाविषयी निरतिशय प्रेम त्यांना होतं. श्रद्धेनं दिलेली सेवा, गावकऱ्यांची कोणती सेवा असू देत, ती दादांनी अतिशय श्रद्धेनं स्वीकारली. गाथा असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, अगदी त्यांचा व्यासंग होता. परंतु आपण केलेल्या अभ्यासाचा त्यांना कधी अहंकार नव्हता. रामभाऊ दादा बऱ्याचदा मंडळी आपला अभ्यास इतरांच्या अभ्यासाकरता तपासून पाहत असतात. तपासणी ही त्यांनी कधी केली नाही. एखाद्या वारकऱ्याच्या कीर्तनाला जाऊन बसले, भजनाला जाऊन बसले, तरी श्रद्धेनं ते कीर्तन श्रवण केलं. कीर्तनकारालाही शाबासकी दिली, भजनी मंडळाला सुद्धा शाबासकी द्यावी. कधी कोणाशी आबोला न धरणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांशी प्रेमानं राहणारं व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय दादा आहेत. असं व्यक्तिमत्व परत आपल्याला पुन्हा दुर्मिळ आहेत दादा. ही व्यक्तिमत्व परत येत नसतात गड्या. या व्यक्तिमत्वांची येण्याची आणि या व्यक्तिमत्वांची जाण्याची जी स्वतःची इच्छा असते ना, ती भगवंताजवळून त्यांनी स्वतः ती परवानगी घेऊन इथपर्यंत आलेले असतात. दादांना ज्यावेळी देह ठेवायचा होता त्यावेळी त्यांनी देह ठेवण्याच्या अगोदर घरच्यांना तशी सूचना दिली होती की मला आता मला निरोप घ्यायचा आहे तुमचा सगळ्यांचा. की जसं गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे, कीर्तनात उभे राहिले की बाबांनी म्हणावं, आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर उभे आहोत, आम्हाला होत नाही, आम्ही थकल्यात जमाय, आम्ही गेलेत जमाय, आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर उभे आहोत. हे म्हणण्याची ताकद फक्त गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांसारख्या महात्म्यांचीच आहे. आपण म्हणू शकत नाही आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर उभे आहोत. हे म्हणण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे. हो, तेवढी साधना आहे, तेवढी सेवा आहे आणि भगवत तत्व आहे. दादांनी सुद्धा परिवाराला सांगितलं, जावई बापूंना सुद्धा सांगितलं, जावई बापूंना सांगितलं मला देह ठेवायचं आहे, मला भेटून जा. सगळ्या मंडळींना सांगितलं की मला आता निरोप घ्यायचा आहे. हो, की जसं माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी निर्याणाच्या प्रकरणामध्ये देहूकरांना सांगितलं होतं, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा
तुम्ही कृपा सुद्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा कृपा सोद्यावी आम्ही सकळा पुसोनी मने रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमाने बैसोनिया गेला तो विमाने बैसोनिया गेला तो विमाने बैसोनिया गेला तो टाळी वाजवा एकदा महाराज मंडळी करता. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. रामेश्वर शास्त्रींनी वर्णन करावं. एक काळचा कट्टर वैरी शत्रूने वर्णन करावं याकरता एवढं गोड व्यक्तिमत्व पाहिजे माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारखं. मित्र वर्णन करील यात नवल नाही. शत्रूने म्हणावं म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळा संता तोषविले. अंत काळी विठो आमाची पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. हेच सामर्थ्य स्वर्गीय दादांच्या अंतकरणात आहे. आणि ते म्हणू लागले मला यायचं मला जायचं आता मला आता सगळे भेटून जागड्या. अहो एक सांगण्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते ना. अंतकाळ जवळ येणं आणि स्वतःच्या इच्छेनं देह ठेवणं. आज द्वादशीचा पर्व काळ आहे. काल एकादशी होऊन गेली. आज पर्व काळ आहे. एकादशीच्या पर्व काळावरती देह ठेवणं. एकादशी वरिहंती व्रतेषु यदुनंदनः भागीरथीच तीर्थेषु देवभक्ता स वैष्णवा. भगवंताला आवडणाऱ्या 3 सिद्धी. 1 व्रतामध्ये एकादशी, 2 तीर्थामध्ये गंगा आणि 3 वारकरी विठ्ठल. त्यांचं जीवन हरिरूप झालेलं होतं. आयुष्यभर जे भजन केलं दादा आयुष्यभर जी सेवा केली ना त्या सेवेद्वारे त्यांचं जीवन पूर्ण झालं होतं. म्हणून स्वतःच्या मर्जीनं देह ठेवणं आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त होणं तो मढवई परिवार. दादांची सेवा करण्याचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं तुम्ही फार भाग्यवान आहात. दादांचा पूर्ण परिवार पूर्ण परिवार गावकरी मंडळी भजनी मंडळ मित्र परिवार पाहुणे मंडळी नाते सोयरे सगळेच्या सगळे भाग्यवान आहेत की ज्यांनी दादांना पाहिलं ज्यांनी दादांची सेवा केली
ती सेवा घडण्याकरता आणि त्या सेवेचा परिपूर्णतम सोहळा या पद्धतीनं संपन्न होण्याकरता ही फार मोठी कृपा लागते. कृपेनं या गोष्टी होत असतात. हो, मी 5 वाक्य सांगतो आपल्याला, लक्षपूर्वक ऐका. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि पुण्यस्मरणाच्या दिवशी कीर्तन सेवा घडून येण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची कृपा लागते, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची कृपा लागते 5. संतांच्या कृपेशिवाय हा सोहळा संपन्न होत नाही. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैदा होया. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैदा होया. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैदा होया. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैदा होया. हरी मोकी दाता हरपली दिलदार, हरी मोकी दाता हरपली दिलदार. हरी मोह हरपली दिलदार, हरी मोह गाता हरपली अनंत जन्मीचे सुकृत पदे. टाळी वाजवला तर बॅलन्स कमी होणार नाही. वाजवा बरं टाळी. हा, ते काय लय मोजून मापून खर्च करायची जिन्नस नाही टाळी माझी. वाजवली तर मग काही कटात एक काही पैसे, काही कटात एक काही पैसे. वाजवा बरं मोकळ्या मनानं टाळी. हा, फ्रेश राहा. चेहरे पाडून अजिबात कीर्तनात बसायचं नाही. हो, आपण काही घरी नाही बसेल. घरचं टेन्शन सोडून द्यायचं कीर्तनात. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एका पुण्यात्म्याचं पुण्यस्मरण आहे. त्यांना आवडणार नाही आपण चेहरा पाडून बसलेलं. हो, तेच म्हणते ना रे तू आला खरा पण एवढा उदास कमून येतो. प्रसन्न जीवन जगले ना दादा. मला आल्याबरोबर परिवारानं माहिती दिली, बाबासाहेब दादांनी माहिती दिली. आपण त्यांच्याकडून प्रसन्नता घेतली तरी त्यांना ती श्रद्धांजली आहे. विठाल विठाल. आणि दुसरा मृत्यूचा. देहाची आगावालिया जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून ये धनंजया जिया समारोपाचा सोहळा आहे. भाग्यवान आहे आपण सगळेजण. आपण या सोहळ्यात सहभागी आहोत. माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. अभंगामध्ये प्रवेश करतोय आपण. प्रस्तावना थांबवतो. जी मंडळी अण्णासाहेब मामा आयुष्यभर भजन करणार, जी मंडळी वडीलधाऱ्यांचा आदर करणार, जी मंडळी माझ्या माता बहिणींचा आदर करणार, जी मंडळी संतांच्या सेवेत राहणार, जी मंडळी बेटाच्या सेवेत राहणार, जी मंडळी पंढरीची वारी करणार, त्या मंडळींना स्वतःच्या मर्जीनं भगवंताने स्वातंत्र्य दिलं की तुमचं काम झाल्यावर सांगा मी न्यायला येतो. हो, त्या मंडळींना हे सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ती मंडळी देवाला म्हणत असतात, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडीमच. की जो देह मला भजन करू देत नाही, जो देह मला सेवा करू देत नाही, जे कान मला भजन ऐकू देत नाही, जी टाळी मला वाजवता येत नाही, जे मुखामध्ये नाम तुमचं घेता येत नाहीत, त्यावेळी तो आत्मा हा भगवंताला विनंती करत असतो, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले,
गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंश बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. अंतकरणातील आर्तता भगवंत ओळखतात दादा, की आपण भजन करताना किती आर्ततेनं करतो, त्यामध्ये क्वालिटी असते. क्वांटिटी म्हणजे किती दिवस भजन केलं आणि क्वालिटी म्हणजे किती आर्ततेनं भजन केलं. मला सांगा, क्वांटिटी महत्वाची का क्वालिटी महत्वाची? क्वालिटी महत्वाची. आर्ततेनं जे भजन भगवान परमात्म्याचं केलं ते माझ्या संत श्रेष्ठ कान्होपात्रा मातेनं केलं, माझ्या माता द्रौपदीनं केलं, माझ्या ध्रुवजींनी केलं, माझ्या प्रल्हादजींनी केलं. हो, देवाला जर आवाज द्यायचा असेल ना तर अतिशय श्रद्धेनं आर्ततेनं त्यांनी आवाज दिला. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटकर आ रहा में बाबा, भटकर आ रहा में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, हे मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. सध्याचा ट्रेंड येतो जास्त, सगळेच जण गोड भजन आहेत. खाटू श्यामबाबांचं फार छान भजन येते. हो, आपण देवाशी अन्य राहिलं ना दादा, की बस भगवान परमात्मा आपलं सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतात. याची अनुभूती माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना आली आणि ती अनुभूती महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. याज साठी केला होता अट्टहास, याज साठी केला होता अट्टहास, याज साठी केला होता अट्टहास, याज साठी केला होता अट्टहास.
याच्यासाठी केला होता त्रास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो वा टाळी वाजवा महाराजांकरता वा. अरे जोरात काम आहे. हे रौप्य महोत्सवातल्या सप्ताहातलं कीर्तन वाटतं. कोड नियोजन आहे. हे पुण्यात्मा आहे बरं का, यांची पुण्य येते, दादांची पुण्य आहे. की आपल्यापैकी बहुतांश जण आज सकाळपासनं याच नियोजनात होते की आपल्याला कीर्तनाला जायचं आहे. आज दादांचा समारोप आहे आणि या समारोपाला गेलं पाहिजे गड्या. आपली व्यस्तता, आपले कामं, आपला व्याप आपण सगळ्यांनी बाजूला ठेवला. तो एवढ्या करता याजसाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. अट्टहास म्हणजे हट्ट. मी हट्टानं एवढे दिवस परमार्थ केला बुवा. आपण म्हणतो ना माझी जिद्द होती व माझी जिद्द होती, मी अभ्यास केला, क्लास 1 ऑफिसरच होणार. याजसाठी केला होता अट्टहास. मी आपल्याला माफी मागून सांगू का, जीवन हे आपल्याला मिळालेली भगवंताकडनं एक फार मोठी अनमोल वस्तू आहे. त्याला व्यर्थ कोणाच्याच विचारात वाया घालू नका. फक्त भगवंताच्या चिंतनात आपलं आयुष्य व्यतीत करा, तेव्हा समारोप गोड होतो. जग काय करतंय, कोण काय करतंय, कोण कसं वागतंय, यापेक्षा आपला आनंद आपल्याला कसा प्राप्त करता येईल महत्त्वाचं आहे. भगवान परमात्मा जगाचे मालक आहेत, ते सांभाळतात सगळ्यांना. विश्वास असेल अगर नसेल, गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 hours. भगवंत आमच्याकरता 24 तास उपलब्ध आहे. क्षणोक्षणा सांभाळी तो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साथी होतो आपुला, साथी होतो आपुला. क्षणोक्षण सांभाळितो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो, साथी होतो आपुला, 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 साथी होतो आपुला. टाळी. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. आपल्या प्रत्येक क्षणाला भगवंत आपल्याबरोबर आहे. विश्वास असेल अगर नसेल, भजन करणाऱ्यांनाही सांभाळतो आणि भजन न करणाऱ्यांना पण
भगवान परमात्मा सांभाळतो. आपण भगवंताचं चिंतन केलं की भगवंताच्या दरबारामध्ये ती सेवा लगेच रुजू होते, लगेच रुजू होते. आणि गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांचं एक वाक्य आहे. बाबांचं वाक्य फार छान आहे, आपण प्रसाद म्हणून लक्षात ठेवा की बेटामध्ये ज्यावेळी मंडळी यायचे, अनेक समस्या असायचे, दुःख असायचे, साधूजवळ दुःख मांडतात मंडळी. आल्यानंतर बाबांचं एकच उत्तर असायचं की राजा हो, भजन करा. या जगातली भजन ही सगळ्यात पवित्र साधना आहे. देवाचं भजन करा, देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते काय थोरपण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते काय थोरपण. चला पुढं आता. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. जगाकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, आपल्या आत्म्याकडे लक्ष द्याल तर परमात्म्याशी एकरूप व्हाल. आपला आत्मा महत्वाचा आहे. जग हे माया आहे, भगवंताने निर्माण केलेली सृष्टी आहे. त्याच्यात आपल्याला जास्त गुंतायचं नाही. ते एक ढालगज निर्माण झाली, जेव्हा ब्रह्म आलं तेव्हा माया पण आलीत ना. हो, मग त्या मायेमध्ये जास्त न गुंतता आपलं आपलं काम आपण पूर्ण करा. कारण सांगू तुम्हाला, परत जर येवला तालुक्यात जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचं वशिला लावावं लागेल आपल्याला. मग आता परत जन्म नाही, एकच जन्म आहे. मी माफी मागून बोलतो, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. कोणाशी आगोला धरू नका, कोणाशी वैर करू नका, सगळ्यांशी प्रेमानं राहा. चुकतो तो जीव असतो, माणसं चुकत असतात, चुकतो तो जीव असतो, बिनचूक असतात ते देव असतात, आणि चुकलेल्यांना मार्गदर्शन करतात ते संत असतात. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने जेवढे माणसं आपल्याला सोबत ठेवले ना, ती भगवंताने दिलेली भेट असते. हा, आणि याच्या पुढे सांगू तुम्हाला, दोघं जीवलग मित्र बसलेले आहेत, बाबासाहेब भाऊ येन गोकुळ दादा. हे म्हणजे देह दोन एक प्राण आहेत असे ते. हो, एका नाण्याच्या दोन बाजू आहे. एक वाक्य सांगतो तुमच्या दोघांकरता. भगवंत ज्यांना नात्यात जोडायचं विसरतो, भगवंत ज्यांना रक्तात जोडायचं विसरतो, त्यांना मैत्रीत जोडून देतो. विठाला विठाला. मी नेहमी सांगत असतो, आपली श्रीमंती म्हणजे आपण कमावलेली माणुसकी, आपली श्रीमंती म्हणजे आपण कमावलेली माणसं. आपल्यासोबत रामभाऊ दादा रक्ताची मंडळी येणार असतात, कारण ती स्वभावानं अगोदरच श्रीमंत असतात. आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताच्या पलीकडचे किती माणसं आलेत ना, ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते. हो, तर ती खरी श्रीमंती आपली असते. आपलं ऐश्वर्य मोजायचं असेल तर बँक बॅलन्स नाही, आपलं ऐश्वर्य मोजायचं असेल तर खाते उतारा नाही, आपलं ऐश्वर्य मोजायचं असेल तर आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगात आपल्या पाठीशी रक्ताच्या पलीकडचे किती माणसं उपलब्ध आहेत, उपस्थित आहे, की ज्यांनी आपले अश्रू पुसले गड्या, ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते. विठ्ठल. त्याकरता माणसं जोडण्याकरता ही एक कला आहे. माणसं जोडणं ही एक कला आहे, आणि जोडलेली माणसं सांभाळणं ही त्यापेक्षाही मोठी कला आहे. नाही तर जोडायचं काम चाललं आणि इकडं तोडायचं काम चाललं, असं नाही. जे जोडलेत ना, 15 वर्ष उद्या, 20 वर्ष उद्या, 50 वर्ष उद्या, हे ज्येष्ठ मंडळी बसलेत, ते सांगतील की आमचा आणि त्यांचा 50 वर्षापासूनचा मित्रपणा आहे. हो, हे जोडूनच राहणं आहेत ना दादा. माणसं जोडणं जितकं महत्त्वाचं आहे, जोडलेलं टिकवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ती एक कला असते. त्याकरता 2 गोष्टी मी नेहमी सांगत असतो. 2 गोष्टी आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. आपल्या जिभेवर माधुर्य ठेवा आणि आपल्या मेंदूत शीतलता ठेवा. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात, आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. विठ्ठल. जोडणं सांगतो तुम्हाला. आपल्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे, आपण काय सांगतो, या गावात माझं घर आहे, बरोबर. आता माऊलींना विचारलं, माऊली तुमचं घर कुठे आहे, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना
चराचर आपणाची झाला. या विश्वातला प्रत्येक जण माझा आहे, याला जोडणं म्हणतात. हो, 700 वर्षापूर्वी जेवढे वारकरी मंडळी जोडलेत ना, ते 700 वर्षानंतर सुद्धा जोडलेलेच आहेत. जोडणं सांगू तुम्हाला, जोडणं सांगू, लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी विनमुख राहत नाही, उपवाशी राहत नाही. ही ताकद जर कुणाची असेल तर ती माझ्या माऊलींची ताकद. जोडणं आहे. हो, जसं कोट्यावधी रुपयाचा बंगला आहे, दीपकजी महाराज तो एका लॉकवर अवलंबून असतो. लॉक, कोट्यावधी रुपयाचा बंगला लॉकवर अवलंबून आहे. लाखो रुपयाची गाडी चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून आहे. तसं समाजातलं आमचं व्यक्तिमत्व आपल्या स्वभावावर आणि आपल्या विचारावर अवलंबून. विठ्ठल. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर स्वभाव, फ्युचर भविष्य. जर आपल्याला आपल्या क्षेत्रात आनंद मिळत नसेल तर त्याला जग जबाबदार नाही, तुमचा स्वभाव जबाबदार आहे. ऐका बरं का, थोडंसं कडू वाटेल, कठीण वाटेल, मला तुम्ही नाव ठेवा, पण ज्या क्षेत्रात आपल्याला आनंद मिळत असेल, समाधान मिळत असेल, सुख मिळत असेल, समजून घ्यायचं आपला स्वभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना तुमचा स्वभाव आणि तुमचे विचारच आपल्याला आनंद प्राप्त करून देत असतात. कोण कसं वागेल याकडे लक्ष देऊ नका. मी दररोज सांगतो की दादा, माणसं गेल्यावर म्हणतात माणूस लय चांगला होता. जर देह ठेवला ना तर अंत्यविधीला इतकं पान भर बोलत बसत, या बाबा 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 लई चांगला. अरे पण जिवंत असताना त्याला चांगलं म्हणायला लागत होतं ना. मेल्यानंतर खांदा द्यायला सगळे पुढे येतात, मेल्यानंतर खांदा द्यायला सगळे पुढे येतात, पण नियती पुढे हातबल झालेल्या माणसाला जे 2 हात तो हयात असताना मदत करतात ना, ते माझ्या भगवान पांडुरंगाच्या 2 हातात. मदत करा. अडचणीत असणाऱ्याच्या पाठीशी उभे राहा. धनिकालाच मदत करता येते असं नाही. एखादा मनाने खचलेला आहे त्याला आधार द्या ना. फार मोठा आधार दिला ना की तो म्हणतो खरंच मी वाचलो फक्त तुझ्यामुळे. याजसाठी केला होता टहास. हा समारोप गोड करण्याची लक्षणं असतात. हा समारोप गोड होत असताना आपल्याला एक एक क्षण हा देवाच्या चिंतनात व्यतीत करावा लागेल. कारण मी वाक्य पुन्हा बोलतो, परत आपल्याला महाराष्ट्रात जन्म घ्यायचा ठरला तरी पण इच्छा असून सुद्धा जन्म मिळेलच असं नाही. हो, नरदेहा दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सगळ्यांनी टाळी टाळी वाजवा सगळ्यांनी. हे नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आत्मा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे अहम वाघ्या सोहम वाघ्या, अहम वाघ्या सोहम वाघ्या, प्रेम नगरा बारी. गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायण गिरी महाराज की, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी.
करा कैवारी अवध होणे भजनी लागा देवर कैवारी हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जागता जगदेव राका काही भाव राका काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजा वाचा पूजा पत्र काही फळ पुष्प कोय बोलती जागे जाग बोलती जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती त्याला सद्गुरू गंगागिरी बाबाचं फड मानतात. मग भजन म्हणजे भजन. ऐका बरं का आता ऐका आता पाऊस आला उघडूच तर काही पंगत बसत नाही आता ऐका. याचसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. जे भजन करतात ना बस त्यांची तृष्णा आता तृष्णा आहे का आणि लगेच दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. पहिल्या श्वासापासून समारोपापर्यंत आपलं कर्म आपल्याला सारखं धावत पळत काम करायला लावतं बरोबर. त्याला म्हणतात तृष्णा आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तहान. बरं ही ताण भागेल कधी. प्रत्येकाची अपेक्षा आहे मला सुख मिळालं पाहिजे. नाटाचं प्रकरण हे धावत्या वेगात आपण प्रमाण घेऊन पुढे जाऊ. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. त्याचं कारण माया वेष्टीला जीव माझा. या मायेच्या मागे पळता पळता आपली काय तहान भागली नाही पण ती तहान भागेल फक्त भगवंताच्या चिंतनानं. म्हणून ही तृष्णा शांत होणं आणि विश्रांती मिळणं हा साक्षात्कार माझ्या जगद्गुरूंना प्राप्त झाला. अभंगाचं दुसरंच आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा 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 आता निश्चिंतीने विसावा कुंटलीये धावा कृष्णेची या कुंटलीये धावा कृष्णेची या आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलीया धावा कुंटलिया धावा कृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलंय. टाळी वाजवा एकदा विसरले तुम्ही वाजवा वाजवा वाजवा. आता आणि चिंतीने आता आता म्हणजे वर्तमान टाळ्याबरोबर जो आपल्याला चमत्कार पाहायला मिळाला जो प्रसंग पाहायला मिळाला आपण त्याचं वर्णन करतो आता. हां जगद्गुरूंच्या गाथेमध्ये अनेक अभंग आहेत की त्यांना साक्षात्कार झाला आणि लगेच तो साक्षात्कार त्यांनी नोंदवला. आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया. तसं भजनातून मला जो साक्षात्कार प्राप्त झाला तो आता निश्चिंतीने बस निश्चिंतता आहे. पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या.
जी धावपळ तृष्णेची होती, अपेक्षेची होती, मनोरथाची होती, संकल्पाची होती, ती पूर्ण झाली. भगवान परमात्मा आम्हाला सापडलेत व त्यातून आम्हाला याचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. आयुष्यभर केलेला परमार्थाचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आयुष्यभर आपण बेटाची सेवा केली, संतांची सेवा केली, बाबाजींची सेवा केली, वडीलधाऱ्यांची सेवा केली, माता बहिणींचा आदर केला, अन्नदानाची सेवा केली, याचा अभिमान वाटणं म्हणजे एक ऐश्वर्य संपन्न जीवन जगणं आहे दादा. आपलं ऐश्वर्य हे सेवेमध्ये परिपूर्ण असावं. सेवेतून परिपूर्ण झालेला ऐश्वर्य संपन्न अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे. या वेचाचं मला कौतुक वाटतंय. दादांच्याही सेवेचं आपल्याला कौतुक वाटायला पाहिजे की जे महात्मा स्वतः म्हणतात मला जायचं आहे आता, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजेत ना. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. भगवंताचं चिंतनातून जे प्राप्त होणार आहेत त्या सिद्धींमध्ये मुक्ती एक सिद्धी आहे, अभंगाचं शेवट. तुका मने मुक्ती परनेली नोवारी, तुका मने मुक्ती परनेली नोवारी, तुका मने मुक्ती परनिली नोवारी, तुका मने मुक्ती, तुका मने मुक्ती परनिली नोवारी. तुका मने मुक्ती परनेली नोवारी, तुका मने मुक्ती, तुका मने मुक्ती परनेली नोवारी, तुका मने मुक्ती, तुका मने मुक्ती परनिली नोवारी, तुका मने मुक्ती, तुका मने मुक्ती परनिली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंते पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता दिवस जारी खेळी मेरी, आता दिवस जारी, आता दिवस जारी खेळी मेरी, खेळी मेरी अतण जंदेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. कुंटलिया धावा, कुंटलिया धावा, तृष्णेची
कृष्णेची याद कृष्णेची याद कुंतली धावा कृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची कुंटलिया कुंटलिया पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
सद्गुरू श्री संत तुकाराम आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय निवृत्तीदादांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमस्तवाला ते आमचे हरिभक्तीपरायण सोमवसे पाटील परिवार, बाबासाहेबजी महाराज सोमवसे, रामभाऊ दादा असतील. या सोमवसे पाटील परिवाराच्या वतीनं आजच्या कीर्तन सेवेचा योग आला आणि या कीर्तन सेवेतली वेळ कशी पुढे निघून गेली मला सुद्धा कळालं नाही. म्हणून आपले जीवन हे आनंदी राहण्याकरता आजचा हा अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनातले वडील गेल्यानंतर घराला घरपण देणारा मुख्य आधारस्तंभ निघून जातो. शेवटचे 2 मिनटं ऐका, शेवटचे 2 मिनटं. ज्या दिवशी आपल्या घरातील मुलगी नांदायला जाते त्या दिवशी आपल्या घरातील प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा कमी कमी होत जातो. आणि ज्या दिवशी आपल्या घरातील वडील निघून जातात ना त्या दिवशी आपल्या घरातील आधारस्तंभ निघून जातो. म्हणून वडिलांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर वडिलांनी आयुष्यभर लेकरांकरता स्वतःचं जीवन समर्पित केलेलं असतं. लेक जोपर्यंत वडील सोबत आहेत तोपर्यंत खूप मोठा आधार असतो. पण एकदा वडील गेल्यानंतर जो अंतःकरणातला आधार निघून जातो तो आधार दुसरं कोणी देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण आपले वडील गेल्यानंतर आपल्या वडिलांकरता देवाकडं निरोप पाठवूया की आमचे वडील, आमचे आजोबा, आमचे पंजोबा जिथं असतील त्यांना सुखात आणि आनंदात ठेवा. सध्या पितृपक्ष पंधरवाडा आहे हो. म्हणून आकाशात जाणारा एक पतंग एका गीतकाराने वर्णन केलंय. पतंगा 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 आता तू थांबशील का हो. पतंगा 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 आता तू थांबशील का. वडील माझे देवा घरी निरोप देशील का. आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप. आम्हा नाही जगी बाप आम्ही काय केले पाप. तळहाताचा पाळणा केला तळहाताचा पाळणा केला प्रीतीचा दीप तू दाविला. सुखाचा तो दिवस पाहण्या वया बाप माझा हरवला 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 हरवला. जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा. होता ऐसे हरले पाप ज्ञान देव माय बाप हो. ज्ञान देव माय बाप हो. ज्ञान देव माय बाप. पतंगा 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 आता तू थांबशील का. वडील माझे देवा घरी निरोप देशील का. आमच्या वडिलांना, आमच्या आजोबांना, आमच्या पंजोबांना, आमच्या सगळ्या पूर्वजांना, आमच्या माता बहिणींना तेव्हा सगळ्यांना सुखात ठेव हीच भगवान पांडुरंगाकडे विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर. विशेषत्वानं ज्यांनी वेळ दिला ते आपल्या
येवला तालुका पोलीस स्टेशनचे सन्माननीय अधिकारी सागरदादांना सुद्धा वंदन आहे. ते सेवेमध्ये असून सुद्धा त्यांनी कीर्तनाला वेळ दिला. अधिकारी आणि वारकरी संप्रदायावर प्रेम याला सोने पे सुहागा म्हणतात. शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. हिरा आहे सोन्याच्या कोंदणात शोभतो, त्या हिऱ्याला चांदीचं कोंदण नाही चालणार. तशी भगवंताने दिलेली सेवा ही त्यांना पोलीस अधिकारी म्हणून सेवा दिली, पण वारकरी संप्रदायाचं कोंदण हा सागरदादाचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. दादाला सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित आपण सगळे पाहुणे मंडळी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. टाळकरी मंडळी खाली बसतील. श्रद्धांजली नाही, सगळ्यांनी भोजन प्रसाद घ्या आणि सगळ्यांच्या वतीनं आपण सार्वजनिक पद्धतीनं जय विठ्ठल म्हणून श्रद्धांजली समर्पित करू. ज्ञानदेव तुकाराम झालं की लगेच पीच तयार आहे, पॅड बांधलेली, हेल्मेट घातलेले, फक्त लगेच स्टार्ट करायचं आणि पोटभर भोजन प्रसाद घ्या. मला चालत नाही असं कोणी म्हणू नका, कारण एक पुण्यात्म्याचं पुण्यस्मरण आहे. त्यांनी आयुष्यभर भजन केलं ना. आज इथं विटाळ हा विषयच नाही. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे. जे साधक मंडळी भजन करतात त्यांचं जीवन कधीच हरिरूप झालेलं असते. किंवा कृपया मी विनंती करतो, कोणी मला चालत नाही म्हणू नका, मस्तपैकी भोजन प्रसाद घ्या अशी सगळ्यांना विनंती. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.